महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे देशभरात आधीच खळबळ उडाली आहे. दररोज या प्रकरणात नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच आता नाशिकमधूनच खरातपेक्षाही मोठं आणि संतापजनक अश्लील कांड उघडकीस आलंय. गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 63 वर्षीय रवींद्र गणपती एरंडे या व्यावसायिकाला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री एका महिलेनं त्याच्या विरोधात बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपी एरंडेकडून 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त केलं असून त्याच्याकडे महिलांचे तब्बल 121 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आलेत. वेगवेगळ्या महिलांना आमिष दाखवत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तो त्यांचे व्हिडिओ शूट करायचा. हे व्हिडिओ प्रत्येकी 20 मिनिटांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीनं हे व्हिडिओ पॉर्न साइट किंवा ब्लू फिल्म वाल्यांना विकले असल्याचा संशय पोलीस तपासातून व्यक्त केला जातोय. रवींद्र एरंडे हा पार्ट टाइम मध्ये ज्योतिष बघण्याचं काम करत असल्याची देखील माहिती समोर येते. त्यामुळे त्या दृष्टीनं पोलीस तपास करत असून या प्रकरणातील पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन आता पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे रवींद्र एरंडेचं हे कांड त्याच्याकडेच काम करणाऱ्या व्यक्तीमुळे उघडकीस आलंय. सातपूर पोलिसांनी त्या व्यक्तीसह 4 साथीदारांनाही अटक केली आहे. तर अशोक खरात प्रमाणे खंडणी प्रकरणात फिर्यादी असणारा एरंडेच आता आरोपी म्हणून समोर आलाय. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खरात पॅटर्न पार्ट 2 ची चर्चा सुरू झाली. पण हे सगळं प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं, फिर्यादीच आरोपी कसा बनला, त्याची स्टोरी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर. 2 दिवसापूर्वी नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्यात खंडणीची एक तक्रार प्राप्त झाली. 63 वर्षीय रवींद्र गणपती एरंडे असं तक्रारदार व्यक्तीचं नाव. तो व्यावसायिक असून स्वतःला पत्रकार समजतो. त्याची एनजीओ संस्था असल्याची ही माहिती समोर येते. महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टंट बनून तो काम करायचा. तर या एरंडेची फिर्याद अशी होती की आरोपीनं त्याची हार्ड डिस्क चोरी केली असून त्यामध्ये एरंडेच्या मैत्रिणीसोबतचे फोटो आणि अश्लील व्हिडिओ आरोपीनं मिळवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी एरंडेकडे मागितली. त्यातील 10,000 रुपये आरोपींना देण्यात आल्याचं देखील सांगण्यात येत आहे. आता या खंडणी आणि ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी कोण होते? तर सातपूर परिसरातीलच रहिवासी आकाश बकरे, प्रकाश पाटील, सुनील गवई आणि श्रीपद शिंदे. आणि यातील एक तरुण हा मागील 16 वर्षांपासून फिर्यादी एरंडेकडेच कामाला होता. त्यानंच आपल्या साथीदारांच्या मदतीने एरंडेकडे खंडणी मागितली होती. दरम्यान या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर सातपूर पोलिसांनी लगेचच कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी प्लॅनिंग करून सापळा रचला आणि त्यातच फिर्यादी एरंडेकडून पैसे स्वीकारताना 4ही आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून हार्ड डिस्क, 2 पेन ड्राईव्ह आणि 4 मोबाईल जप्त केलेत. या आरोपींना न्यायालयाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे पोलिसांनी जप्त केलेल्या वेगवेगळ्या डिव्हाइसची तपासणी केली असता मूळच्या खंडणी प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. पोलिसांना विविध महिलांचे तब्बल 121 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले. हे व्हिडिओ 2023-24 या कालावधीत तयार करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या जाळ्यात अडकलेल्या महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येते. रवींद्र एरंडेनं समाजातील कष्टकरी आणि गरजू महिलांना टार्गेट केल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान शुक्रवारी रात्री सातपूर पोलीस ठाण्यात एका पीडित महिलेनं रवींद्र एरंडेच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार रवींद्र एरंडेवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. तुझ्या मुलाला सरकारी नोकरी लावून देतो किंवा तुझं भविष्य उज्ज्वल करतो असं आमिष त्यानं त्या महिलेला दाखवलं होतं. त्या आधारावर एरंडेनं त्या महिलेला नाशिक आणि इगतपुरी येथील वेगवेगळ्या हॉटेल्सवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या तक्रारीनंतर आरोपी एरंडेला सातपूर पोलिसांनी त्याच्या अशोकनगर येथील घरातून अटक केली. धक्कादायक म्हणजे एरंडे हा गरजू महिलांना हेरून त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि त्या संबंधीचे अश्लील व्हिडिओ तो गुपचूप शूट करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी एरंडेकडून 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह आणि 1 मेमरी कार्ड जप्त करण्यात आलाय. तसंच त्याच्याकडे मिळालेल्या अश्लील व्हिडिओमुळे ब्ल्यू फिल्म रॅकेटचा देखील संशय व्यक्त केला जातोय. प्रत्येकी 20 मिनिटांचे असलेले 121 व्हिडिओ त्याने पॉर्न साइट किंवा मग ब्ल्यू फिल्म बनवणाऱ्यांना विकले का, याचा तपास सध्या पोलीस करतात. तसंच या व्हिडिओच्या जोरावर त्याने पीडित महिलांकडून पैसे उकळले का किंवा त्यांना इतर कामांसाठी धमकावलं का, याचाही शोध घेतला जातोय. दरम्यान आतापर्यंत 6 महिलांचे 58 व्हिडिओ पोलिसांनी तपासल्याची माहिती समोर येते. त्यावर सातपूर पोलिसांनी आता महिलांना पुढे येऊन तक्रार करण्याची माहिती देण्याचं आवाहन केलंय.
तसंच या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. जर पीडित महिला समोर आल्या तर आरोपी एरंडेच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल करून त्याची सखोल चौकशी केली जाईल, असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय रवींद्र एरंडे हा पार्ट टाइम ज्योतिष बघण्याचं काम करत असल्यानं त्या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरू आहे. बंधू अशोक खरात सारखं एरंडेनं देखील महिलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार केला असेल तर त्या पीडित महिलांनी समोर यावं. आम्ही त्यांचं समुपदेशन करू, असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात येतं. बाकी या प्रकरणाच्या पोलीस तपासात आणखी काय काय माहिती समोर येते ते पाहणं महत्वाचं असेल. मंडळी, नाशिकमध्ये पुन्हा एका ऑफिस बॉयनं मालकाचा कान उघडकीस आणल्यामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. आता यावरील तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.